सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. शिंदे गटाचे पंचायत समितीचे उमेदवार अशोक गोरड हे आपल्या सोबत आहेत. यांना आपण विचारूया की येळवी पंचायत समितीमधून ते निवडणूक लढवत आहेत, त्यांचं विजन काय आहे. नमस्कार, सर्वप्रथम जय महाराष्ट्र. मी अशोक श्रीपती गोरड बनाळे जिल्हा परिषद गटामधून आणि येळवी पंचायत समिती गणामधून आपल्या समोर येत आहे. माझं प्रथम असं विजन आहे की आपल्या येळवी गटामध्ये हा दुष्काळी पूर्ण ड्राय भाग आहे आणि दुष्काळी पट्ट्यामध्ये आपण काम करत असताना अनेक अडचणीचा सामना या ठिकाणी करावा लागणार आहे. अनेक प्रश्न या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर्वप्रथम आपल्याकडे असे प्रश्न आहेत की पाण्याचा प्रश्न आहे, पुन्हा महिलांच्या सबलीकरणाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. माझं विजन याच्यावर असणार आहे की सर्वप्रथम आपण मुलांच्या शिक्षणावरती, महिलांच्या सबलीकरणावरती आणि पाण्यावरती माझं काम करण्याचं सर्वप्रथम माझं ध्येय असणार आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बनाळे जिल्हा परिषद गटामध्ये मी स्वतः काम करत असताना गेल्या अनेक वर्षापासून मी अनेक सामाजिक कामं या ठिकाणी केलेली आहेत. सर्वप्रथम आपण समाजासाठी आंदोलन केलेले आहेत. समाजासाठी 9 दिवस उपोषण करून एक सामान्यातल्या कुटुंबाला विरोधी खरेदीसारख्या मुलाला मी 10 लाख रुपयाचा मुख्यमंत्री सहायता निधीतून फंड उपलब्ध करून दिलेला आहे. त्याच्यानंतर मी म्हैसाची योजना जी चालू आहे आपल्या बनाळे गटामध्ये, त्याच्यासाठी शेतकऱ्यांच्या जे जमीनग्रस्त झालेले आहेत, ज्या शेतकऱ्यांनी जमीन गेलेली आहे त्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी, त्या शेतकऱ्यांचा जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी आपण प्रांत कार्यालयासमोर 2 दिवसाचं उपोषण केलं आहे. तत्कालीन आमदार यांनी हा प्रश्न विधानसभेत मांडून मला न्याय द्यायचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर मी गावातील अनेक प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, गटरीचा प्रश्न असेल किंवा विजेचा प्रश्न असेल किंवा सामान्यातल्या सामान्य लोकांच्या अनेक प्रश्न आहेत, त्याच्यासाठी आपण स्थानिक पातळीवरती 3 दिवसाचं उपोषण केलंय. त्याच्यानंतर प्रांत कार्यालयासमोर 3 दिवस उपोषण केलंय. मला याच्यातून एवढं सांगायचं आहे, हा जो लढा आहे, हा लढा ना एकदम सामान्यातल्या व्यक्तीसाठी लढा लढत आहे. आणि माझी प्रत्येक वेळी लढाई ही रस्त्यावरची लढाई असते. जोपर्यंत मला कुठल्याही गोष्टीचा न्याय मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरती आपण उठत नाही. माझ्या उमेदवारीमध्ये आणि समोरच्या उमेदवारीमध्ये हा जमीन आसमानचा फरक एवढाच आहे. समोरच्या उमेदवाराला काम करण्यासाठी वेळ नाहीये. माझ्याकडे पुरेपूर 24 तासामधला 22 तास वेळ उपलब्ध करून देण्याची माझी जबाबदारी आहे आणि माझ्याकडून जास्तीत जास्त काम करून घ्यायची संधी नागरिकांकडे मी ठेवतोय आणि नागरिकांनी त्या संधीचं सोनं करावं. तुम्ही काय आव्हान करणार आहे. सर्वप्रथम मी जनतेला आव्हान एवढं करतो की आज आपण बनाळे जिल्हा परिषदेमध्ये काम करतोय. तुम्हाला सर्वांना माहित असणं गरजेचं आहे, आज जत सारख्या ठिकाणी जे परिवहन खात्याचं जे RTO आलंय, हे RTO हे प्रताप सरनाईक यांच्याकडून उपलब्ध झालेला आहे. त्याच्यानंतर 78 कोटी निधी हा जत नगरपालिकेला देखील उपलब्ध करून एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आलेला आहे. सर्वात मोठी 2100 कोटीची जी योजना होती, म्हैसाच्या विस्तारित योजनेचा जो टप्पा होता, त्या टप्प्यासाठी माननीय उदय सामंत यांनी ह्या ठिकाणी तो निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच उदय सामंत यांनी उमदेसारख्या ठिकाणी दुष्काळी भागामध्ये किंवा ड्राय भागामध्ये लोकांच्या हाताला काम लागण्यासाठी MIDC सारखा प्रकल्प मंजुरी करून घेतला आणि त्याचं काम सध्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होईल. आणि आपल्याकडं एकनाथ शिंदे गटाकडे अजून देखील त्या ह्याच्यामधला 1 करोड रुपयाचा फंड शिल्लक आहे आणि तो फंड निवडणूक झाल्यानंतर बनाळे गटामधील किंवा येळवी पंचायत समिती गणामधील प्रत्येक गावामध्ये हा वितरित केला जाईल. आणि येळवी सारखं गाव किंवा येळवी गणातील जे गाव आहेत ते पूर्णच्या पूर्ण गाव सुजलाम सुफलाम करण्याची जबाबदारी माझी राहील. माझं मतदारांना आव्हान आहे की माझी उमेदवारी ही काँग्रेसनं कापली असली तरी माझी उमेदवारी ही जनतेतून निर्माण झालेली उमेदवारी आहे. जनतेने मला सांगितलंय की तुमची उमेदवारी तुम्ही निर्माण करा, तुम्ही उभं राहा, आमचा तुम्हाला पूर्णच्या पूर्ण पाठिंबा असेल आणि निवडणूक आणण्याची जबाबदारी ही जनतेची आहे. ही लढाई जी चालू आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती चालू असून मला मतदारांना एवढं सांगायचं आहे, माझ्याकडून अनेक कामाची संधी तुम्ही उपलब्ध करून घ्यायला पाहिजे. आणि जनतेला मी नम्रपणे सांगतो की माझा विजय हा आज या ठिकाणी झालेला आहे. कारण माझ्या विजयाची सुरुवात ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवसापासून आजपर्यंत चालू आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला समजेल की विजयाचा उमेदवार कोण असेल आणि गुलाल कोणाच्या अंगावर उधळला जाईल. तर मी सर्वांना एकच आवाहन करतो की सर्वांनी लाडक्या बहिणींना विनंती आहे, लाडक्या भाऊला विनंती आहे
माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातले किंवा रस्त्यावरती लढाई करणाऱ्या कुटुंबातल्या व्यक्तीला जर तुम्ही भरभरून मतदान केला तर मी तुमचे कोणतेही स्वप्न अपूर्ण ठेवणार नाही, ही माझी जबाबदारी.